आज आपण कोजागिरी स्पेशल मसाला दूध करत आहोत आणि या मसाला दूधसाठी जो मसाला वापरला आहे तो दूध मसाला आपण घरच्या घरी तयार करणार आहोत। आता बाहेरचा आणायची गरजच नाही आणि हा दूध मसाला 2 ते 3 महिने फ्रीज मध्ये तुम्ही स्टोअर करू शकता बरं का। चला तर सुरुवात करूया। त्यासाठी फुल फॅट मिल्क घेतलं 1 लिटर किंवा म्हशीचं घेतलं तरी चालतं। त्यानंतर ते गरम करायला ठेवलेलं आहे आणि इथे सगळे ड्रायफ्रुट्स घेतले, ज्यामध्ये काजू, बदाम, पिस्ता घेतलेला आहे आणि हे 2-3 मिनिटे भाजून झाल्यानंतर गॅस बंद करून यामध्ये 3-4 वेलची, थोडंसं जायफळ आणि थोड्याशा केशरच्या काड्या घातल्या आणि हे थंड झाल्यानंतर मिक्सर मधून बारीक अशी पावडर तयार करून घेतली। तर आपला हा दूध मसाला तयार आहे। आता जे आपण दूध गरम करून घेतलं होतं ते छान उकळलेलं आहे। मी 5 मिनिटं याला छान उकळून घेतलं। आता यामध्ये साखर, हा दूध मसाला आणि थोडीशी हळद घालून परत 1-2 मिनिटं उकळून घ्यायचं आणि आपलं हे कोजागिरी स्पेशल मसाला दूध तयार आहे।